जास्त शायनिंग मारून नाही चापट ठेवून नाही काम नाही तिथं कसं लागेल तो तू कशाला नाही लावलं लागून कंपनी नाही लावून लागून लक्की चला गाडीवर बसा या चला या इकडं बसा गाडीवर बसा बघा पोऱ्या रेडीच फिरायला जायला चला जायचं फिरायला जायचं बाबू हे बघा एक वरून भेट आले हे बघा इकडं चिन्मय कुक झाले आहेत मला सांगतो मम्मी मी आमलेट बनवून देतो बोलते तुला कोळीमध्ये आंबा टाकले ना भारी लागते डायरेक्ट आम्ही कढईच घेतले तुम्ही बस झाला कढईमध्ये डायरेक्ट जेवायला घेतले तर आवडीच भाजी होती म्हणून मी मामाच्या गली चाललो बाबू आता जाऊ ना मामाच्या घरी मी नको जाऊ बघा नको जाऊ देवा वारा बघा किती जोराचा सुटलाय नुसती धूळ वा एकदम डेंजर वारा सुटलाय लक्की सोनू आतमध्ये चाल जाशील उडून बिडून नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते तर मंडळी आज आहे शनिवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे ब्लॉगचा इंट्रो दिला नव्हता घाई गडबडीमध्ये तर चला बरं ब्लॉगचा इंट्रो देते त्याच्यानंतर मग सगळे पार्ट मी अटॅच करेन ओके चल आता बघूयात आजच्या दिवसभरामध्ये काय काय होते ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ओके चल चला आता चिन्मय चाललाय कामावर त्याला दिला इथं नाश्ता रात्रीच्या भाकरी न जवळा नाही कोळीम आणि इथं आमच्या लक्कीनी नुसती झोर घेतली ती चिकन सूपवरती ना बाबू अय बाबू इकडे मम्मीच्याकडे जीप कशी चटते बा हलकट चालाय हो बॉईल केलेल्या चिकनचं पाणी होतं ना त्याच्यावर झोड घेतली नुसती लक्कीने केव्हापासून आता मोनिश पण गेला आज लवकरच कामावर गेलाय तो 7:30 वाजताच गेलाय त्याला चिकन बॉईल करून दिलेलं तर आता अंगणामध्ये झाड वगैरे मारून घेतलंय आणि घरातले झाडलोट झाले फरशी पुसायची अजून चिन्मय झालाय कामावरती त्याला नाश्ता दिलाय कोळींना भाकरी रात्रीच्या आणि भरपूर ताईंच्या दादांच्या कॉमेंट येतात की मिनी ब्लॉग का नाही शूट करत मिनी ब्लॉग का नाही देत ताई आम्ही वाट बघतोय तर थोडंसं वेळ कमी पडतो त्याच्यामुळे थोडीशी धावपळ दगदग जास्त सुरू आहे सध्या पण प्रयत्न करेन मिनी ब्लॉग पण द्यायचं तुम्हाला फुल ब्लॉगच वेळेवरती येत नाही तर मिनी ब्लॉगचा कसं पण प्रयत्न करेन मी चला मंडळी आता सगळी घरांची कामं आवरून शाल्या फाट्यानं आता रोजचा योच कामं घरांची कामं आटपायची ना फाट्यानं यावाजा लगेच मंडळी फाटे तोडायला आल्या आम्ही घरा दुपारी जरा टाईम आहे आमच्याजवळ ओके अरे अडचण नाही इथे शाळा दिसते पण जंगल में मंगल है भाई इधर जंगल में मंगल है वारा बघा किती जोराचा सुटलाय नुसती धूळ वा एकदम डेंजर वारा सुटलाय लक्की सोनू आतमध्ये चाल जाशील उडून बिडून आवडी डेंजर हवा आलती ना बाबांना त्या हवेच्या सोबत आवडी धूळ ना सोनू इकडे जाशील उडून बिडून हवेल अचानक अशी एकदम वादळ सुटलेला गेलं शांत झालं आता चला तर चिन्मयची वाट बघते जेवायला चिन्मय काही अजून आला नाही जेवायला म्हणजे आता आम्ही दोघंच जण आहोत तर आमच्यासाठी आता रात्रीच्या भाकऱ्या आण आमलेट वगैरे बनवीन अंडी तर आणले दुकानावरची आमलेट वगैरे बनवीन मग जेवू कुऱ्याला गेलो तो जरासा कुऱ्या काही यंत्रणा पण तुम्हाला दाखवला नाही कारण का तिथं कॅमेरा पकडायलाच कोणी नव्हता त्याच्यामुळं हे बघा इकडं चिन्मय कुक झाले आहेत मला सांगतो मम्मी मी आमलेट बनवून देतो बोलते तुला मंडळी या आता जेवायला तुम्ही पण
दोघांना एकत्रच घेतले जेवायला. बरं 12 ताटा नको मागवायला, काम मला जाम त्याच्यामुळं. ना रात्रीचा कोळीम एकदम नरम सूद भाकरी आहेत पावासारखे कालच्या. कोण बोलणार पण नाही कालची भाकर असं. दूध पिल्या वाढगा भरून. मंडळी या आता जेवायला. तुला बरं टाईम लागेल जेवायला. मला लेट येशील आज. किती वाजे चालेल. रात्री 10:30 वाजता रात्री द्यायचे. 10:30 वाजता रात्री. या पोऱ्याने आता दूध पिल्या ग. तो वाडगा बघा तिथे शेजारी चापतोय तुला. कोळीमध्ये आंबा टाकले ना भारी लागते. डायरेक्ट आम्ही कढईच घेतले. तुम्ही बस झाला कढईमध्ये डायरेक्ट जेवायला घेतले. तर आवरीच भाजी होती म्हणून. रात्रीची भाकरी, रात्रीचा कोळी आणि आता अंड्याचा पोला काढले. मनीष काय जेवायला येणार नाही. मनीष सकाळी जाताना बॉईल केलेलं चिकन त्याचा काय भरोसा. हे बघा एकवेरेवरून भेटले चिक्की, चॉकलेट आणि पेरूची पण चॉकलेट आहे. ते बघा चिक्की तर संपली, शेवटची आवरीच राहिली आता ही. आणि नारळाची चिक्की ही चावता पण चावण आहे. दात माझं चांगलं ते पण परतील नाही. व्हिडिओ पण माझं वांद होतील माझं. जाम कडक ही चिक्की. बाबा जाम कडक. ज्यांना कोणाला आम्हाला चिक्की बिक्की भेट द्यायची असेल ना त्यावेळी खोबऱ्याची चिक्की नका भेट देऊ. शेंगदाणा गुळाची चिक्की असते ती, नाही तर मग नुसतं शेंगदाण्याची चिक्की असते ती. पण ही ना ही खोबऱ्याची चिक्की अजिबात भेट आम्हाला आणू नका. लोणावळ्याला वगैरे गेल्यावर ही चावण आहे जाम कडक आहे त्याच्यामुळे. ए लोकू तुला नाही आणला बाबू, आम्हाला आणले ते भेट. तुला आणले का? यो आले वासावरती. चापटावेन तुला मी. लकी आमचं गोरा बघ कसं दिसते कालने आंघोळ गेले तर. बाबुडी चॉकलेट खाई की चॉकलेट नाही. बाबू जाम गोड आहे, जाम गोड आहे, खायची नाही. चॉकलेट खा पक्कत जात होऊन द्या का पोटान. काय झालं रे? अरे कशा खातोय एवढं चावून चावून खातो तू चॉकलेट? ए नाही जमलं वाटतं त्याला. चला मंडळी या मस्त लोणावळ्याची चॉकलेट घ्यायला. A few moments later. आता लगेच झाडलोट करून घेते. 4:45 वाजल्यात आता. हे गेले प्लांटवर आणि 8 वाजता मला 20 भाकऱ्या द्यायच्या आहेत. लेट द्यायच्या होत्या, 10 वाजेपर्यंत द्यायच्या होत्या. 10-10:30 वाजेपर्यंत द्यायच्या होत्या. पण त्यांनी सांगितलं की 8पर्यंत त्यांना बाहेर जायचे त्याच्यामुळे. तर आपले यूट्यूब फॅमिली मेंबरच आहेत, त्यांना 20 भाकऱ्या पाहिजेत रात्री 8 वाजता. ओके. तर आता झाडलोट सगळं आवरून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला हेल्प करायला पण इथे कोणी नाही. हे चिन्मयची क्लोजिंग आहे, तो लेट येईल. मोनिशला कॉल केला त्याने काय उचलला नाही. हे गेले प्लांटवर. तर आता 5 वाजायला आल्यात आणि आता पटपट झाडलोट करून घेते. त्याच्यानंतर मग भाकऱ्या बनवायला गेले. हात एवढे दुखत आहेत ना, कारण का कोयता जो आहे आपल्या घरामध्ये त्याची धारच नाही आणि तो गंजला एकदम पाण्यामध्ये ते राहून तिथे. आणि तो चॉपरने लाकडं तोडून तोडून ना हात असे एकदम लाल झालेत, नुसते लाल. आता पीठ कसा मलाचा त्या समजत नाही, पण मलाला तर लागलच बाई. पोटासाठी तर काही बी करायला लागते. ओके. का बरं पोट भरासाठी जे पण काही कष्ट आपल्याला करायचं ते तर करणं गरजेचंच. नाही तर कष्ट नाही केलं तर आपला पोट कसा भरेल ना, जेवायला कसा भेटेल. त्याच्यामुळे आणि आता कंप्लीट झाले ऑर्डर. हे बघा कशी पुरणपोळीसारखी टम्म फुगळे वगैरे. अरे वा. चला आता भाकरी आपण पॅकिंग करून घेऊयात.
ओके. आणि आता चालले मी कस्टमरच्या भाकऱ्या घेऊन. 7:30 वाजलेले आहेत बरोबर. आणि त्यांनी 8 वाजता सांगितलेलं, पण मला थोडं रॅशनवर पण जायचं आहे, रॅशन घेण्यासाठी त्याच्यामुळे. आणि मग तिकडनं लगेच प्लॅन्टवर बघू. आता काय भाकऱ्या वगैरे तर बनवल्यात, फक्त भाजीच बनवायची आहे. तर काय हे भाकऱ्या घेऊन चालले कस्टमरच्या आणि गावातच द्यायचे. आणि मग येताना लगेच रॅशन घेऊन येते, रॅशनच्या दुकानावर. ओके. चला मंडळी, आता भाकरींची ऑर्डर पण देऊन आली मी. येताना आता तांदूळ घेऊन आले, अजून 25 किलो घ्यायचे आहे. पण आता इथे प्लांटवर कस्टमर येणार आहे विचारलं, त्याच्यामुळे दुसऱ्या तांदूळ आता उद्या जाऊन घेऊन येऊ. ओके. गाडी आता तिथे बाहेर पार्क केले. आता हे गेले लक्की सोडूसना पाय घेऊन यायला. आणि आता प्लांटवर थांबेल, कारण की आता कस्टमर येणार आहे विचारलं, त्याच्यामुळे. ओके. आणि घेऊन आता गाडीवरून इथे उतरून ठेवल्या, तर पण रस्त्यावरून पण घेऊन जायचं. हे बघा, इथं आमच्या लक्कीचं बाहेर फिरायचा टाईम झाले. रात्रीचे 10:15 वाजता ना बाबू. अय लक्की, चला गाडीवर बसा, या चला, या इकडं बसा, गाडीवर बसा. बघा पोऱ्या रेडीच फिरायला जायला. चला जायचं, फिरायला जायचं बाबू. चला सोनू, ये तू पण. सोनू तू पण ये. अय बाबू ये तू पण. चला, कुठं फिरायला जायचा? रस्त्यावर जायचा. चला बसा, खाली बसा, खाली बसा. त्याला त्या गाडीवर बरोबर जमते, या गाडीवर त्याला जागा नाही होत. आमच्या लकीला ना गाडीवर फिरायचा बोलला तर एका पायावर तयारच असते तो. चला मंडळी, आताच प्लांटवरून जाऊन आली मी. चावल ठेवलं मी तयार, ते उचलील कोण चावल, म्हणून लवकर जाण घेऊन ये. गाडीमध्ये पेट्रोल पण टाकून, पेट्रोल पण समाप्त होईल गाडीचं. ए उतरा बाबू, चला नंतर जाऊ आपण. ए उतार, नंतर जाऊ फिरायला, उतार. लोकांचा उतार दे आता. याला खरोखर वाटलं फिरायला नेलं आता गाडीवर. राम मग तू गाडीवर, मी उतरते खाली. हा चला उतरा, मी त्याला घेऊ पोरे. तेव्हा त्याला गाडीवर फिरायचं आता. फिरायचं त्याला. चल नंतर जाऊया, नंतर जेवल्यावर जाऊ बाबू, आपण जेवल्यावर जाऊ. हा चला बाय बाय, मी चाललो. त्याला गाडीवर फिरायचा मंडळी. मला काही जमणार नाही, मी पण परत तो पण बरं. चला आता चिन्मय आला आहे कामावरून आणि क्लोजिंग होती, तर चिन्मयला लेट झाला यायला. 10:30 वाजता चिन्मय घरी आला आहे. येताना पार्सल घेऊन आलं आहे जेवायला. इथे यांचा बघा अर्धा जीव मोबाईलमध्ये घुसला आहे. हा जे चल बोलते, घेते ना. मोनू जेवून गेल्यावरती नाही ना. हे चू भाऊला कॉल कर, जेवायला बोलाव. वाहनते घेत भाऊला जेवायला बोलव आधी. नको या, हातबाला आम जीप करून नको राहू आता बाबू. आता झोपायच्या, आता तू जेवलास ना. बसले बघ डोकरा येऊ नये. कोणच्या बुकते गौशा. ए मादी आहे फूट. फ्रेश वगैरे झाले मी. ते बसल्या जेवायला, मी पण घेते जेवायला. भाऊला कॉल करून बोलू जेव्हा. अरे आत्ता झाली पण कामावरून. सकाळी गेलेला 7:30 वाजता, समजलं काय. जास्त शायनिंग मारून नाही, चापट ठेवून नाही. काम नाही तिथे बसायला गेलं तो. तू कशाला नाही लावलं गेलं कंपनी नाही लावलं. चला मंडळी, या आता जेवायला मस्त चिकन बनवलं आहे. सगळे जेवायला बसले ना. आता मोनिश आहे वरती, येतोय बोलते जेवायला. ओके. आणि असा काहीसा सीन दिसतो रात्रीच्या वेळेला. आणि एकदम रातकड्यांचा आवाज येते. बाकी एकदम शांत झालं आहे सगळं वातावरण. झाडावरच्या कळ्या बघ कशा. आज तोडायला पण नाही टाईम भेटला मला. मी मामाच्या घरी चालली बाबू. आता मी चालली आता तुला सोडून. बाय 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 लक्कू. अरे वेडा पोऱ्या माझा वेडा. तू का कबड्डी खेळते का मम्मीच्या सोबत? हां सोंग्या, कबड्डी खेळते का रात्री 12 वाजता? काय ज्या पोऱ्याला ना रात्र झाली की याला केव होते त्याच काही मला समज नाही. याला कांच्या तरी बघता नाही आणायला लागेल नाही. याच्यावर आता शिकाबिका मारून आणायला लागेल. रात झाली ते याचा बोंबलाचं चालू होते. झोपत पण नाही ना, मला पण झोपून देत नाही. त्याचा म्हणणं असा का तू पण खेळ माझ्या जोडीला आता रात्रभर. अख्खा दिवस ढाराढोरणं पंढरपूर असते. नाईटला इथं जागरण चालू होतं बारीक पोरांच्यासारखा. मी मामाच्या गली चाललो. बाबू. आता जाऊ ना मामाच्या घरी मी.
नको जाऊ बघा, नको जाऊ, देवा देवा नको जाऊ. मी जाऊ मामाच्या घरी बाबू, तू जाम त्रास देतो, मला झोपून देत नाही बाबू रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मी जाते बाबू आता मामाच्या घरी. हा जा, बाय बाय. आला पल्ला पल्ला पल्ला. ए भांडण नाही करायची, चला. तिकडे बघा या पोऱ्याने काय घेऊन आले खायला. हा सूर्यफुलाच्या बिया. नाही कचरा आवरा गेले तुम्ही बैला. तुला अक्कल बिक्कल काय आहे का? तुला अक्कल बिक्कल काय? घोडा झालास ना तू, 20 वर्षाचा घोडा. हां इकडे बघा बघा कसा कचरा गेलाय. झाडू कोण मारील माकडा. हां तुमचा अख्खा दिवस गाणी काढायला तुमचे नोकर आहे का मी? झाडू मार, उठ ना. असं चोपटीन ना मी तुला आता. लक्की दादाला मार, दादा घाण करते नुसतं. दादाला मार. चिन्मय झाडू मारा का आता? चादर बिदर झटकणार जाम मरीन मी तुला बघ. अख्खा दिवस तुम्ही कामावर ओढून ठेवता म्हणजे अख्खा दिवस.